शासन लक्ष प्रलंबित देयक प्रलंबित देयक कामांना निधी कामांना निधी कामांना निधी शासन लक्ष शासन लक्ष शासन लक्ष कामांना निधी। आपण सर्व मागील 10 महिन्यापासून बघत आहात, म्हणजे आपल्याला सर्व परिस्थितीची कल्पना आहेच की ठेकेदारांवर सातत्याने एक प्रकारचा अन्याय हा होत आहे। ठेकेदाराची पिळवणूक यामार्फत होत आहे। एकीकडे आपण बघितलं तर शासनाच्या ज्या फुकट योजना चालू आहेत त्याला करोडो रुपयाचं अनुदान दिलं जात आहे, परंतु जिथे आमचा ठेकेदार बंधू स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून बँकांकडून अर्थसहाय्य घेऊन कामं करतो, कामं पूर्णत्वास आणतो, महाराष्ट्राचा विकासात मोठा सहभाग नोंदवतो, अशा ठेकेदाराला मात्र ज्यावेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आता मागील 10 महिन्यापासून जर आपण विचार केला तर 1 रुपयाही आम्हाला शासनाकडून मिळालेला नव्हता। आणि ज्या वेळेला आम्ही 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं तीव्र स्वरूपाचं, जे आमच्या राज्यस्तरीय सर्व संघटनांचा जो निर्णय होता त्यात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता महासंघ, त्याचप्रमाणे महाराष्ट्र हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अशा विविध प्रकारच्या ज्या आमच्या राज्यस्तरीय संघटना आहेत त्यांनी 5 फेब्रुवारीपासून प्रकर्षाने काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचं आम्ही पालन करत आहोत। त्यानंतर 10 तारखेला परत आम्ही आमच्या सर्व ठिकाणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिलं की आम्हाला आपण त्वरित निधी द्यावा। त्याचप्रमाणे आम्ही आमचे जे मंत्री साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब, त्या सर्व मंत्र्यांना, मंत्री साहेबांना, त्याचप्रमाणे आमदार साहेबांनाही निवेदन दिलं की आमची जी अडचण आहे, आमची जी परिस्थिती झालेली आहे आपण दूर करावी, आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा। आम्हाला एक 14-15 तारखेला सरकारने निधी दिला, परंतु ते निधी म्हणण्यापेक्षा ती ठेकेदाराची बोळवण केलेली असं म्हणण्यास हरकत नाही, कारण ज्या वेळेला आम्हाला 60 ते 70% निधी अपेक्षित होता, कारण आज 2 ते 3 क्वार्टर झाले आज ठेकेदाराला 1 रुपयाही दिलेला नाही। असं असताना 60-70% निधी देण्याच्याऐवजी आम्हाला केवळ 6-7% निधी देण्यात आला। मग हे कुठल्या प्रकारचं हे नियोजन आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही की ठेकेदार जर एक दिलाने पूर्ण जीव लावून आपल्याकडची संपत्ती लावून बँकांकडून आर्थिक सहाय्य घेऊन जर आपली कामं विकास कामं पूर्ण करून देत आहेत, जेणेकरून नागरिकांना त्रास नको, नागरिकांच्या रोषाला आपल्या लोकप्रतिनिधींना किंवा शासनाला सामोरे जायला पडायला नको, या सर्व गोष्टींचा विचार करून ठेकेदार ही सर्व कामं मार्गी लावत असतो। मग असे असताना फुकट योजनांना आपण जर करोडो रुपये देतात, मग आम्ही ठेकेदारांचे जे हक्काचे पैसे आहेत मग त्यावेळेला आपण असं का विचार करतात, दुर्लक्ष करतात। शासन जे फुकट योजना जे चालवतं आहे सर्वांच्या हितासाठी, त्या योजनांमुळे तुम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी आली का असं म्हणतायत का तुम्ही? शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या जनसामान्यांच्या हिताच्या आहेत, त्यांच्यासाठी आमचा विरोध नाही। आम्ही असं म्हणत नाही की त्या बंद कराव्या किंवा त्या करू नये, परंतु एके बाजूला आपण त्या योजना राबवित असताना मग ठेकेदार हा जो आपल्या विकासाचा एक मूलभूत भाग आहे, जो आपल्या राज्य सरकारच्या विकासामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी खांद्याला खांदा लावून आपले विकास कामं करीत आहेत, मग त्या ठेकेदारांच्या हक्काचे जो निधी आहे मग तो द्यायलासुद्धा आपण काहीतरी नियोजन ठेवावं की जेणेकरून ठेकेदाराला दर क्वार्टरला ॲटलिस्ट 50% निधी देण्यात येईल। 50% आम्ही सहन करू शकतो, पुढील 50%साठी आम्ही 3 महिने 2 महिने थांबू शकतो, परंतु गेल्या 10 महिन्यापासून जर ठेकेदाराला 1 रुपया दिलेला नाही आणि ज्यावेळेला निधी द्यायची वेळ आली त्यावेळेला जर आपण 6-7% निधी द्याल, मग आपणच सांगा की ठेकेदारांनी कामं कशा पद्धतीने करायची। जर आज बँकांमध्ये सुद्धा आमचे खाते ठेकेदारांचे आज रिकामे होत आलेले आहेत, काही ठेकेदारांकडे व्याज भरायला पैसे नाहीत, बऱ्याचशा ठेकेदारांचे खाते NPAमध्ये गेलेले आहेत। मग अशी परिस्थिती उद्भवलेली असताना हा सरकारचा म्हणजे आम्ही असं एक विनंती करतो की सरकारची जबाबदारी आहे की आपल्या ठेकेदार बंधूंचं नुकसान व्हायला नको। ज्या विकासात आता मागे इलेक्शन्स पार पडले, निवडणुकांमध्ये आमच्या ठेकेदारांनी रात्रंदिवस खांद्याला खांदा लावून सरकारसोबत विकास कामं पार पाडली। मग त्याचा मोबदला आम्ही फक्त इतकं मागत आहोत की आमची जी देयकं आपल्याकडे अडकलेली आहेत ती 60-70% प्रमाणात ती आपण रिलीज करावी, जेणेकरून आम्हाला वर्षभर 6 महिने अजून काम करायला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, विकास कामे जोराने करू शकू। जोपर्यंत तुमचा निधी मिळत नाही तोपर्यंत तुमचं पुढचं पाऊल काय असेल? नाही, आता बघा 5 फेब्रुवारीपासून आम्ही आमच्या सर्व राज्यस्तरीय संघटनांनी घोषित केल्याप्रमाणे काम बंद आंदोलन सुरू आहे। त्याच्यानंतर आला निधी पण अत्यल्प आला, त्यात आमच्या ठेकेदाराचं समाधान नाही। तुम्ही एक विचार करा, 18% GST आहे, त्याच्यानंतर बँकांची देणी आहेत, मटेरियल सप्लायरचे पैसे रुकलेले आहेत, मजुऱ्या रुकलेल्या आहेत। असं असताना 5 ते 6% कुठल्या ठेकेदाराचा निभाव लागणार आहे? त्याच्यामुळे आम्ही हा काम बंद आंदोलन अजून तीव्र करण्याचा विचार केलेला आहे। आता आम्ही पुढील आठवड्यात गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।